नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. BA 5th सेम मराठी विषयामध्ये आपण सुधारक काढण्याचा हेतू हे आपल्या पुस्तकातील दुसरं प्रकरण पाहत आहोत. गोपाळ गणेश आगरकर यांनी हे प्रकरण लिहिलेलं आहे. सुधारक हे वर्तमानपत्र काढत असताना ते आपण का काढत आहोत याची कारणमीमांसा या लेखातून गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेली आहे. याआधी आपण एका तासिकेमध्ये पाहिलं होतं की गोपाळ गणेश आगरकरांनी सर्वप्रथम म्हटलेलं आहे की असे 2 चित्रपट आपण जर तयार केले. पहिला चित्रपट जो आहे त्यामध्ये पर्वत, नद्या, सरोवर, झाडे म्हणजे आपली जी काही निसर्गरम्य वातावरण, आपला जो काही भूभाग आहे, आपण ज्या भागामध्ये राहतो आहोत, ज्या भारत देशामध्ये राहतो आहोत त्या भागातील नैसर्गिकदृष्ट्या त्याला लाभलेलं जे काही लेणं आहे त्याबद्दलचा आपण एक चित्रपट तयार केला. आणि दुसरा एक चित्रपट की ज्यामध्ये आपण आजपर्यंत कोणकोणता विकास साधलेला आहे त्या विकासाच्या अनुषंगाने आपण जर एक दुसरा चित्रपट केला तर भारताचे अशा पद्धतीचे 2 चित्रपट आणि जगातील जे काही प्रमुख राष्ट्र आहेत त्या सर्व राष्ट्रांमधले सुद्धा असे दोन चित्रपट तयार केले आणि त्याची जर आपण तुलना केली तर आपल्या असं निदर्शनास येईल की जो पहिला चित्रपट आहे ज्यात आपण भारत देशातील नैसर्गिक साधन संपत्तीची आपण ज्या ठिकाणी वर्णन करणार आहोत अशा पद्धतीचं जे पहिला चित्रपट आहे त्या चित्रपटामध्ये आपण जे जगातले अन्य देश आहेत त्या जगातील अन्य मधील चित्रपटांशी आपण त्याची जर तुलना केली तर आपण पहिल्या 5-10 मध्ये किंबहुना जे सरस अशा पद्धतीचे देश आहेत नैसर्गिक साधन संपत्तीच्या अनुषंगाने त्या रांगेमध्ये आपण बसणार आहोत. आणि मग आपण दुसऱ्या चित्रपटाची तुलना जर दुसऱ्या देशातील चित्रपटांशी आपण केली म्हणजे ज्या चित्रपटामध्ये सृष्ट पदार्थ म्हणजे ज्या आजपर्यंत आपण कोणता विकास केलेला आहे, कोणते विकास आपण साधलेला आहे त्या गोष्टीचा जर म्हणजे आपली संस्कृती केव्हापासून निर्माण झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत आपण कोणकोणत्या गोष्टींमध्ये विकास साधत आलेलो आहोत असा जर जो दुसरा चित्रपट आपण जो तयार केलेला आहे त्याचं जर आपलं अवलोकन केलं तर आपल्या असं दिसते की दुसऱ्या पटाकडे वळल्याबरोबर चित्तवृत्तीत केवढा बदल होतो पहा. या दुसऱ्या ऐतिहासिक चित्रपटाच्या केवळ लांबीचाच विचार केला तर कदाचित आमच्या पटाची लांबी सर्वात अधिक भरण्याचा संभव आहे. चीन व हिंदुस्थान हे 2 देश खूप जुने असून काळाच्या जबड्यातून वाचलेले आहेत व कदाचित आणखी अनेक शतके वाचण्याचा संभव आहे. पण अशा प्रकारच्या वाचण्यात विशेष पुरुषार्थ आहे की काय हा मोठा विचारणीय प्रश्न आहे. म्हणजे गोपाळ गणेश आगरकर असं म्हणतात की आपल्या इतिहासच जर पाहिला आपल्या संस्कृतीचा इतिहास तर जगात अशा फार थोड्या संस्कृती आहेत ज्या भारताची बरोबरी करू शकतील. भारतीय संस्कृती अतिशय प्राचीन आहे आणि हे जे काही इंग्लंड आहे, अमेरिका आहेत यांच्या संस्कृतीचा जर आपण विचार केला तर त्या आताच्या संस्कृत्या आहेत. भारतीय संस्कृतीच्या नंतर निर्माण झालेले ते राष्ट्र आहेत आणि असे ते राष्ट्र त्याची तुलना आपल्या भारत देशाच्या इतिहासाबरोबर जर केली तर आपण निश्चितच जिंकू. म्हणजे आपली लांबी जी आहे आपण हजारो वर्षाच्या पूर्वीपासूनची आपली संस्कृती आणि त्यांची आताची संस्कृती त्या अनुषंगाने आपण त्यांच्यापेक्षा वरचढ राहणार आहोत. पण गोपाळ गणेश आगरकरांचं असं म्हणणं आहे की पण अशा प्रकारच्या वाचण्यात विशेष पुरुषार्थ आहे की काय हा मोठा विचारणीय प्रश्न आहे. आपलं आयुष्य 100 वर्षाचं असेल, आपलं आयुष्य 1000 वर्षाचं असेल, 10,000 किंवा 20,000 वर्षाचं आपलं आयुष्य असेल आणि त्यांचं आयुष्य कदाचित 2,000 वर्षाचं असेल. पण आपण 20,000 वर्षापासूनची आपली असलेली संस्कृती, आपण 20,000 वर्षापासून आपला भारत देश हा जिवंत आहे असं जर आपण म्हणू आणि ते 2,000 वर्षापासून जिवंत आहेत तर आपण श्रेष्ठ आणि ते कनिष्ठ आहेत असा त्याचा अर्थ होईल का? आपण श्रेष्ठ आहोत असं म्हणण्यात पुरुषार्थ आहे काय?
अशा प्रकारे केवळ वाचणे म्हणजे बऱ्याच अंशी योगनिद्रेत प्राण धरून राहिलेल्या योग्याच्या जगण्यासारखे होय. एखादा योगी जो असतो तो प्राण धरून आपल्या शरीरामध्ये फक्त तो जिवंत राहतो, बाकी काहीच होत नाही त्याचं. बाकी तो आपला कुठलाही काही विकास, शरीराचा विकास साधत नाही, समाजाचा विकास साधत नाही, कुटुंबाचा विकास साधत नाही, तो फक्त जिवंत राहतो. अशा पद्धतीने एखाद्या योग्याच्या जगण्यासारखं आपण जगलेलो आहोत. हे असं योग्याच्या जगणं आपण हिंदुस्थानामध्ये अनादी काळापासून जगून राहिलेलो आहेत. या जगण्याला आपण पुरुषार्थ असं म्हणावं काय? गोपाळ गणेश आगरकरांचा हा सवाल आहे. हिंदुस्थानच्या अस्तित्वाशी तोलून पाहता जुन्या ग्रीक आणि रोमन लोकांचे अस्तित्व काहीच नाही असे म्हणता येईल. पण तेवढ्या स्वल्प काळात त्यांनी केवढाले पराक्रम केले व केवढी अमरकीर्ती संपादिली. म्हणजे आपल्या तुलनेमध्ये ते नवीन आहेत, आपण फार जुने आहोत. पण ते नवीन असूनही आपल्यापेक्षा कितीतरी ते देश प्रगत झालेले आहेत. आपण त्या मानाने कितीतरी मागासलेले आहोत. त्यांनी किती कीर्ती संपादिलेली आहे, केवढी अमर कीर्ती संपादिली. भाषा परिज्ञान प्रवीणांनी अलीकडे असा सिद्धांत केला आहे की हिंदू लोक, ग्रीक लोक, रोमन लोक, जर्मन शाखेपासून निघालेले अर्वाचीन युरोपातील इंग्लिश, डच वगैरे लोक एकाच पूर्वजापासून झालेले असावे. या सर्वांस ते आर्य कुलोद्भव राष्ट्रे म्हणतात. हे खरे असेल तर काय सिद्ध होते? म्हणजे आपण इंडो युरोपियन गटातील लोक, ते आणि आपण एकाच कुलातून आलेलो आहोत असं जे काही आपल्याला काही भाषा वैज्ञानिकांनी, ग्रीन्स याने जो काही सिद्धांत मांडला, त्या सिद्धांताच्या आधारे जर आपण म्हटलं की इंग्रजी भाषा आणि मराठी भाषा किंवा हिंदी भाषा ही एकाच ठिकाणातून आलेली आहे, ज्या अर्थी ती एकाच ठिकाणातून आली तर तेही आपलेच कुठेतरी अंश लागतात. पण त्यांनी तिकडे जाऊन तितका विकास केला आणि आपण इकडे येऊन मात्र अजूनही त्यांच्या अर्ध्यातही नाही. अशी स्थिती जर आपल्याला दिसत असेल तर काय म्हणता येईल की एकाच झाडाची बी 4 प्रकारच्या जमिनीत पडून त्यापासून 4 प्रकारच्या वृक्षांचा उद्भव झाला व प्रत्येकाला निराळ्या तऱ्हेची वाढ लागून त्यांचा शेवटही निराळ्या तऱ्हेचा व्हावा. त्याप्रमाणे एकाच आर्यकुलापासून उत्पन्न झालेले आम्ही सर्व खरे, पण स्थानांतराप्रमाणे आम्हा सर्वांचा इतिहास निराळ्या प्रकारचा झाला. म्हणजे एकाच झाडाचं बी 4 प्रकारच्या जमिनीमध्ये पडलं तर कुठल्या झाडाचा विकास कमी होतो, कुठल्या झाडाचा विकास जास्त होतो. म्हणजे बी एकाच झाडाचं असते. अगदी त्याच पद्धतीने आपण एकाच ठिकाणावरून आलेले, काही इंग्लंडमध्ये गेले, काही अमेरिकेत गेले, काही जर्मनीमध्ये गेले, काही जपानमध्ये गेले असतील, पण त्यांचा विकास भरपूर मोठ्या प्रमाणात झाला आणि आपला विकास मात्र त्या मानाने अर्ध्यातही राहिलेला नाही असं आपल्याला दिसते. आर्य लोकांची युरोपात जी शाखा गेली तीपासून ग्रीस देशात एक उत्तम राष्ट्र उद्भवले. त्याचीच एक मुळी इताली देशात जाऊन तीपासून नवीन अंकुर झाला. त्याने मातृवृक्षास नाहीसे करून आपला विस्तार दूरवर नेला. पुढे त्यालाही वार्धक्यावस्था येऊन त्याचा ऱ्हास होण्याचा सुमारास त्यापासून बरीच नवीन रोपे अस्तित्वात आली आणि ती अर्वाचीन युरोपीय राष्ट्रे होत. म्हणजे एक बी, त्या एका बियापासून एक दुसरं झाड निर्माण झालं. ते झाड जे आहे ते काही दिवसानंतर नष्ट झालं. त्याचे बी जे आहेत ते जमिनीत पडले. पुन्हा त्या बियांचा विस्तार झाला आणि अशा पद्धतीने एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं, तिसऱ्यातून चौथं. पहिलं जे बी आहे ते नष्ट झालं, दुसरं बी नष्ट झालं, तिसरं उगवलं, तिसरं बी नष्ट झालं, चौथं झाड उगवलं. अशा पद्धतीने ते होत गेलं आणि ते वाढत गेले. आपल्या इकडे कसं दिसते? आपलं जे पहिलं झाड आहे तेच पहिलं झाड अजूनही आपण तसंच टिकवून ठेवलेलं आहे. आपल्यातून दुसरे काही निर्माण झाले नाही. त्यांच्याकडे एक संस्कृती निर्माण झाली, ती संस्कृती नष्ट झाली, त्यातून दुसरी संस्कृती निर्माण झाली, मग ती दुसरी संस्कृती नष्ट झाली, त्यातून तिसरी संस्कृती निर्माण झाली आणि हे सर्व होत असताना त्यांनी आपला विकास साधत ते लोक गेले.
पण आपल्या भारत देशामध्ये मात्र तसं झालं नाही. त्यातला एक बीज जे आहे ते भारतामध्ये जे आलं किंवा भारत म्हणून जे काही आज अस्तित्वात आहे ते हजारो वर्षापासून अजूनही ते मरणासन्न अवस्थेमध्ये आहे, पण ते अजूनही जिवंतच आहे. ते काही मरत नाही आणि त्यातून दुसरं काही निर्माण होत नाही. हेच गोपाळ गणेशकर आगरकर सांगतात की इकडे हिंदुस्थानात आर्य लोकांची जी शाखा आली तिचा निराळ्या स्तरेचा इतिहास झाला. तिकडे जुन्या वृक्षाने नव्या अंकुरात आपले गुण ठेवून आपण नाहीसे व्हावे. म्हणजे जुना वृक्ष जो असतो तो आपले गुण आपल्या बीजामध्ये घालतो आणि त्या बीजापासून दुसरं झाड निर्माण होते आणि पहिलं झाड जे आहे ते नष्ट होऊन जाते. आणि आपण नाहीसे व्हावे, पुन्हा त्या नवीन अंकुराने तसेच करावे व प्रत्येक नवीन राष्ट्रोद्भव पहिल्यापेक्षा बहुतेक गुणात वरिष्ठ व्हावा, असा प्रकार झाला. एक संस्कृती, त्यातून दुसरी संस्कृती निर्माण झाली, पहिली नष्ट झाली. त्या दुसरी संस्कृती जी आहे ती पहिल्या संस्कृतीपेक्षा वरचढ निर्माण झाली. मग ही दुसरी संस्कृती जी आहे, दुसरं राष्ट्र जे निर्माण झालं, त्या राष्ट्राने जे चांगलं होतं ते जुन्यातून घेतलं आणि नाविन्याचा स्वीकार केला आणि आपलं राष्ट्र जे आहे ते आणखी प्रगतीपथावर नेलं आणि जुनी संस्कृती जी आहे तिला नष्ट केलं. ते अशा पद्धतीने विकास करत गेले. ते अशा पद्धतीने जुन्यातील जे चांगलं होतं ते स्वीकारत गेले आणि नाविन्याचा सुद्धा स्वीकार करून आपला विकास करत गेले. इकडे मात्र अशा प्रकारची राष्ट्रोद्भव परंपरा अस्तित्वात आलीच नाही. एकातून दुसरं राष्ट्र निर्माणच नाही होऊ दिलं आपण. त्यामुळे हे जरठ झाड कसे तरी अजूनही उभे आहे, पण त्यात काही त्राण उरलेलं नाही. ते आतून अगदी शुष्क होत आले आहे. म्हणजे हे जे काही भारतरूपी एक झाड आहे ते झाड असं पोखरून गेलेलं आहे, आतून अगदी शुष्क होऊन गेलेलं आहे व त्याचे खोड व त्याच्या फांद्या अशा डळमळू लागलेल्या आहेत, हलायला लागलेल्या आहेत. त्याला आता असेच उभे ठेवण्यास व त्यापासून नवीन शाखांचा उद्भव होऊन त्यास फिरून नवीनावस्था आणण्यास एकच उपाय आहे. तो कोणता म्हणाल तर त्याची खूप खच्ची करून, म्हणजे त्याची छाटणी करून त्यास अर्वाचीन कल्पनांचे भरपूर पाणी घालावयाचे. या भारत देशाचा सुद्धा पाश्चिमात्य राष्ट्रांसारखा जर विकास साधून घ्यायचा असेल तर आपल्याला सुद्धा या भारतरूपी झाडाची खच्ची करावी लागेल, त्याची कापणी करावी लागेल, त्याला खुडावं लागेल आणि नंतरच त्यात अर्वाचीन कल्पनांचे भरपूर पाणी द्यावयाचे. असे केले तरच त्याचे पूर्वस्वरूप पूर्ण नष्ट न होता त्यापासून नूतन शाखावृत्त वृक्ष अस्तित्वात येईल. भारतीय संस्कृती पूर्णतः नष्ट न होऊ देता ती संस्कृतीही कायम राहील आणि त्यातून आपला विकासही साधला जाईल. पण तसे न केले तर त्यावर प्रस्तुतकाली चोहोकडून जे तीव्र आघात होत आहेत त्याखाली ते अगदी जेर होऊन अखेरीस जमिनीवर उलथून पडेल. जर तसं आपण नाही केलं तर एक दिवस वारा, तुफान, पाणी या सगळ्या गोष्टींमुळे जसं झाड उन्मळून पडते त्याच पद्धतीने आपली ही भारतीय संस्कृती, आपलं हे भारत राष्ट्र असं उन्मळून पडून जाईल, नष्ट होऊन जाईल. आणि तसं नष्ट होऊ नसेल द्यायचं तर त्याची छाटणी करावी लागेल, त्याला नवीन रूप आपल्याला प्रदान करून द्यावं लागेल. आमची गृहपद्धती, आमची राज्यपद्धती, आमची शास्त्रे, आमच्या कला, आमचे वर्णसंबंध, आमच्या राहण्याच्या चाली, आमच्या वागण्याच्या रीती, सारांश इंग्रजी होईपर्यंत आमचे सारे व्यक्तिजीवित्व व राष्ट्रजीवित्व ठशात घालून ओतलेल्या पोलादासारखे किंवा निबिड शृंखलाबद्ध बंदिवानासारखे अथवा उदकाच्या नित्य आघाताने दगडाप्रमाणे कठीण झालेल्या लाकडासारखे किंवा हाडकासारखे शेकडो वर्ष होऊन राहिले असे म्हणण्यास हरकत नाही. आतापर्यंत आपण जे काही आहोत, आपली गृहपद्धती तशीच राहिलेली आहे, राहण्याच्या चालण्याच्या पद्धती, आपल्या वागण्याच्या पद्धती, सगळं काही एखादं
एखादा साचा जसा असतो, त्या साच्यामध्ये एखादी वस्तू आपण टाकली की त्यातून जसे सारख्या सगळ्या वस्तू निर्माण होतात, अगदी ते सारखे पण आपल्यामध्ये निर्माण झालेलं आहे. शेकडो वर्षापूर्वी आपण जसे होतो अगदी त्याच पद्धतीचे आजही शेकडो वर्षानंतरही आपण तसेच आहोत. तर ज्या पद्धतीने एखादा बंदिवानाच्या पायामध्ये शृंखला घातलेल्या असतात आणि मग त्याचा कुठलाच विकास होत नाही, किंवा उदकाच्या म्हणजे पाण्याच्या नित्य आघातामुळे दगडाप्रमाणे कठीण झालेला एखादा लाकूड जसा असतो त्या, किंवा एखाद्या हाडकासारखे एखादं हाडूक शेकडो वर्षे होऊन राहिले असे म्हणण्यास हरकत नाही. आपण शेकडो वर्षापासून अगदी त्याच स्थितीमध्ये आहोत. ही आमची शिलावस्था म्हणजे दगडी अवस्था. दगडासारखी आपण झालेलो. दगड जसं काही बदलत नाही, शेकडो वर्ष तो जसा आहे तसाच राहतो, अगदी तशाच पद्धतीने आपण आहोत. ही आमची शिलावस्था आम्हास पाश्चिमात्य शिक्षण मिळू लागल्यापासून बदलू लागलेली आहे. मूळ प्रकृती म्हणजे भारतीय आर्यत्व न सांडता या पाश्चिमात्य नवीन शिक्षणाचा व त्याबरोबर ज्या नवीन कल्पना येत आहेत त्यांचा आम्ही योग्य रीतीने अंगीकार करत गेलो तरच आमचा निभाव लागणार आहे. आपण काही नवीन गोष्टी स्वीकारत गेलो, पाश्चिमात्य नवीन शिक्षण, नवीन कल्पना ह्या जर आपण स्वीकारत गेलो तर आपण या जगाच्या एका स्पर्धेमध्ये आपण टिकून राहणार आहोत. अन्यथा एक ना एक दिवस आपलं हे पूर्ण जीर्ण झालेलं झाड उन्मळून पडल्याशिवाय राहणार नाही. त्या शिक्षणात व त्या कल्पनात मनुष्य सुधारणेच्या अत्यावश्यक तत्वांचा समावेश झालेला आहे. समाजाचे कुशल राहून त्यास अधिकाधिक उन्नतावस्था येण्यास जेवढी बंधने अपरिहार्य आहेत तेवढी कायम ठेवून बाकी सर्व गोष्टीत व्यक्तिमात्रास म्हणजे पुरुषास आणि स्त्रीस जितक्या स्वातंत्र्याचा उपभोग घेता येईल तितका घ्यावयाचा, हे अर्वाचीन पाश्चिमात्य सुधारणेचे मुख्य तत्व आहे. म्हणजे जे पाश्चिमात्य देश आहेत त्या देशांनी आपला विकास कसा साधला, ते कसे त्यांनी कोणतं सुधारणेचं तत्व अंगीकारलं, तर जेवढी बंधनं अपरिहार्य आहेत तेवढी कायम ठेवायची, जेवढे आवश्यक आहेत तेवढी बंधनं प्रत्येकावर पाहिजे. नुसतंच पूर्णतः सर्वांना स्वैर नाही सोडता येणार, पण आवश्यक तेवढी बंधने अपरिहार्य करून बाकी सर्व गोष्टीमध्ये स्त्री आणि पुरुषास सारखेपणाने जेवढ्या स्वातंत्र्याचा उपभोग घेता येईल तितका त्यांना घेऊ द्यावा. हे अर्वाचीन सुधारणेचे जे मुख्य तत्व आहे ते आपल्याला स्वीकारावं लागेल. हे ज्याच्या अंतःकरणात बिंबले असेल त्यांना आमच्या समाजव्यवस्थेत अनेक दोषस्थले दिसणार आहेत, हे उघड आहे. जो या पद्धतीने विचार करणार आहे तो जर आपल्या संस्कृतीकडे या पद्धतीने जर पाहिल तर त्याला निश्चितच आपल्या संस्कृतीमध्ये अनेक, आपल्या समाजव्यवस्थेमध्ये अनेक दोष दिसणार आहेत, हे उघड आहे. ही दोषस्थले वारंवार लोकांच्या नजरेस आणून द्यावे, ती दूर करण्याचे उपाय सुचवावे आणि युरोपियन सुधारणेत अनुकरण करण्यासारखं काय आहे ते पुन्हा पुन्हा दाखवावे, यासाठी हे सुधारक पत्र काढलेले आहे. गोपाळ गणेश आगरकर हे सुधारक पत्र आपण का काढतो आहोत, तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, आपल्या समाजव्यवस्थेमध्ये जे कोणते दोष असतील ते दोष लोकांच्या नजरेस आणून देणे. पाश्चिमात्य लोकांनी जो काही विकास साधलेला आहे, जी सुधारणा साधलेली आहे, त्या सुधारणेचं तत्व लोकांना परिचित करून देणे. त्यांनी कोणतं तत्व स्वीकारलेलं आहे, तर त्यांनी हे तत्व स्वीकारलेलं आहे की जेवढी कोणती बंधनं स्त्री आणि पुरुषांवर गरजेची आहेत तेवढी बंधनं त्यांच्यावर ठेवायची आणि बाकी सर्व बंधनं काढून जेवढ्या स्वातंत्र्याचा उपभोग त्यांना घेता येईल तितका स्वातंत्र्याचा उपभोग त्यांना घेऊ द्यावा. हे पाश्चिमात्य तत्व लोकांच्या नजरेस आणून देणे आणि त्याच तत्वाप्रमाणे आपण सुद्धा आपल्या समाजव्यवस्थेमध्ये ते तत्व स्वीकारणे. आणि या तत्वाच्या माध्यमातून जेव्हा आपण मग आपल्या संस्कृतीकडे, आपल्या समाजव्यवस्थेकडे जेव्हा आपण पाहू तेव्हा निश्चितच आपल्याला आपल्या समाजव्यवस्थेतील दोष दिसतील. ते दोष दाखवून देणे, लोकांना जागृत करणे आणि त्या माध्यमातून आपल्या समाजामध्ये सुधारणा घडवून आणणे, या भावनेतून आपण हे सुधारक वर्तमानपत्र काढलेलं आहे.
हा सुधारक वर्तमानपत्र काढण्याचा आपला हेतू जो आहे तो गोपाळ गणेश आगरकर या निबंधातून सांगतात. यापुढेही त्यांनी आणखी त्याचं विश्लेषण केलेलं आहे, ते आपण पुढच्या तासिकेमध्ये बघणार आहोत.